चारे काय ग कुठे हरवलीस? काय सत्य काय बोलला का ग तुझ्याशी? नाही म्हणजे तो उशीर आला ना, आर्या बी हिरमुसलेली होती. तो आला तसाच खोलीत जाऊन बसलाय आर्या संग. आणि त्याला झाला असेल ग गाडी घोड्यामध्ये उशीर. गाडी घोडा कुठलं? अगं आर्याने फोन केलता ना तेव्हा तो ऑफिसातच होता आणि आज त्याला फार काम बी नव्हतं म्हणून पोरासनी घेऊन तो बाहेर जाणार होता. पण आर्याने हे बी सांगितलं होतं त्याला काहीतरी ऑफिसातच महत्वाचं काम निघालं म्हणून. आणि ती तू सोड ना ग, आता तो आला आणि बसलाय ना आर्या संग, मग झालं. आई तुला जाणवलं का ग? तो ठाण्यावरनं आल्यापासनं त्याचं मन थाऱ्यावर नाही बघ. खरं आहे तुझं म्हणणं. अगं कसं असेल, 7 वर्ष तो ज्या गोष्टीच्या मागं वनवन करीत होता ती गोष्ट अचानकपणे त्याच्या समोर आली. शुभ्रा आपल्याकडे येऊन गेली हे आपल्याला कळल्यानंतर आपल्या जीवाची घालमेल होतीये. तो तर तिचा बाप आहे, त्याचं काय झालं असेल ग? विचार कर. आई मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं ना की त्या पोरीचं आणि आपलं काहीतरी नातं आहे. ती कोणीतरी लागते आपली. देवाने घडवलेली नाती कधी ना कधीतरी समोर येतातच. पण माझं कोण कशाला ऐकेल? मी येडी गबाळ. तसं नाही ग बाळे, तू तर देवाघरचं वासरू आहेस. तुझ्या भावानं मला नाही समजू शकल्या बघ, पण यापुढे लक्षात ठेव चारे, पण झालेल्या गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे? आपण आपलं आयुष्य जगायचं की इतिहासाचा विचार करत बसायचं? पण चारे, तू बी त्यो ठाण्याला जाणार आहे हे आमच्यापासून लपवलंसच. आहे यात माझं काय ग चुकलं? अगं त्याची तगमग माझ्याने पाहावं ना. जेव्हा त्याला कळलं ना की ती पोर शुभ्राच होती तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पोरीला भेटण्याची ओढ म्या पाहिली. आणि त्याला अडवणं मग मला जमलं नाही. हे किती बी खरं असलं नव्ह तरी त्याला आता आपण थांबवलं पाहिजे बघ. कारण आता जर का त्यो हारला तर त्यो कोलमडून पडेल आणि मग त्याला सावरणं लई कठीण होऊन जाईल. सत्यानं आता त्यांचा विचार करणं सोडून द्यायला पाहिजे. तेच त्याच्या हिताचं. त्यानं स्वतःहून आर्याची जबाबदारी घेतली. मग आता तिच्यासाठी तरी त्यानं मंजिरीचा विचार सोडून जगायला शिकलं पाहिजे. शुभ्रा, शुभ्रा पटापट आवरा, पटकन संपव ब्रेड आणि बटर, उशीर होतो आपल्याला. आई आज आमच्या स्विमिंगच्या क्लासमध्ये खूप धमाल येणार आहे. सकाळपासून चौथ्यांदा सांगतेस तू मला. पटापट आवरलं नाहीस ना तर इथेच सोडून निघून जाईन मी. खा लवकर ते. आई कूल चिल पिल. काय चिल पिल काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आजोबा. तुम्हाला माहितीये आज आमच्या स्विमिंगच्या क्लासमध्ये खूप मजा येणार आहे. शुभ्रा केवढी बडबड तुझी, खा ना ते, उशीर होतोय आपल्याला. म्हणून एवढी कशाला चिडत दिसते? बाबा काय चाललंय? मला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि आवरत सुद्धा नाहीये पटपट. तुझीच मुलगी आहे ना ती? हा, तू कशी होतीस? काय बाबा, तुम्ही तिला उगाच पाठीशी घालू नका. आणि शुभ्रा, माझं ऐकलं नाहीस ना तर मी तुला शाळेत सोडणार नाही. शुभ्रा ठीक आहे, आता नाहीच येत मी तुला सोडायला बघ. ठीक आहे, माझं सोडतील. वहिने नाश्ता करायला आलोय.
बस ना. हा नाही नको, मी उभाच ठीक आहे. सोना काका, तुला माहितीये आज आमच्या स्विमिंग क्लास मध्ये आम्हाला डायव्हिंग शिकवणार आहे. ओ ग्रेट, धमाल आहे का मुलीची? पण मला क्लासला कोण सोडणार आहे तेच माहिती नाही ना अजून. अगं काहीच प्रॉब्लेम नाही, मी सोडतो ना. काही गरज नाही. मी सोडेन. तुम्ही कशाला त्रास घेताय? मी तिला सोडतो, तुम्ही संध्याकाळी वॉकला जाल तेव्हा तिला घेऊन या. ये ग्रेट फन. चला 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 आवरा आता. शुभ्रा चल पटकन, उशीर झाला बाळा आपल्याला. उशीर झाला म्हणून घाई करायची नाही. गाडी जोरात चालवायची नाही. गाडी चालवताना फोनवर बोलायचं नाही. आणि वेळेवर जेवायचं. डब्बा तसाच परत आणायचा नाही. आणि शुभ्राला ओढायचं नाही. हो ग माझी आई. चल चल आता. वहिने तू गाडी काढ, मी तिला घेऊन येतो. बर. उगा तिथे कशाला थांबायचं. आजोबांना टाटा कर, चलो. टाटा. ए हा बाटली घेऊन जा पाण्याची. हा म्हणजे आजी, दादाशी काही बोलणं झालं का? माझं ना घरात लक्षच लागत नाहीये. अगं म्हणजे मी त्याचीच वाट बघत बसली ती की उशिरानं घरला आला आणि आला त्योच खोलीत निघून गेला. लेकी संग गप्पा मारत बसला ता. म्हणलं बाप लेकीचं बोलणं चाललंय या, आपण कशाला मध्ये जा. एकतर पोरगी आधीच हिरमुसली होती. म्हणलं सकाळी विचारू, आणि म्हणून सकाळी विचारायला गेली तर ह्यो आधीच हापिसात निघून गेलता. आता एवढं मोठं कोणचं काम निघालं कुणाच ठावं. आणि खरं सांगू का म्हणजे मी त्याला विचारण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण तो मला शब्दात अडकिवतो आणि गप्प बसवतो बघ. आजी, तुम्ही तसं बोलायला लागलात तर कसं चालेल? दादाचं भविष्य तुम्हाला दिसतंय ना, त्यासाठी तरी तुम्ही. अगं पण हे तुला मला कळतं या, ते येड्याला कळाय ना ग. त्याला कळलं पाहिजे की आर्याच आपलं आयुष्य बी हाय आणि भविष्य बी हाय. बरं त्या पोरीवर जीव बी हाय त्याचा. मग तिच्यासाठी तरी त्यानं भूतकाळातनं बाहेर पडायला पाहिजे का नाही? आजी, दादाने अनघाताईला सांगितल्याप्रमाणे जर खरोखरच मंजिरी वहिनीचं मन जिंकून तो त्यांना या घरात परत घेऊन आला तर मग पुढे काय? पुढं काय म्हणजे? पुढेही सगळा अंधारच आहे. आर्या कोण आहे हे मंजिरी वहिनीला कुठे माहितीये? आर्या प्रियाची मुलगी आहे हे तरी त्यांना कुठे माहितीये? त्या आर्याला स्वीकारू शकतील? खरं आहे तुझं म्हणणं, पण ह्यो विचार सत्याच्या डोसक्यात आला नसेल. आणि आला असला तरी बी तो त्याच्याकडे डोळे जागत करत नसेल. माहित नाही आजी, पण हा मुद्दा दादाला विसरून चालणार नाही. त्यामुळे आज काहीही झालं तर या विषयावर दादाशी बोलल्याशिवाय मी घरी जाणार नाही. अरे मनू, केव्हा आलीस तू? हे कळलं सुद्धा नाही मला. काय आत्ताच आले. मी तुला आता फोन पण करत होतो. शुभ्राला ते स्विमिंग. फोन माझं सायलेंट वर आहे. लक्ष नव्हतं माझं, त्यामुळे लक्षात नाही आलं. तुला बरं वाटत नाही का? हा नाही नाही तसं नाही. खूप अस्वस्थ वाटतंय मला आज.
डोकं जड झालंय, कामं नाही झाली माझी. आजचा दिवस ना खूप खूप विचित्र आहे. हे बघ, तुला कामाचं वगैरे टेन्शन आलं असेल तर आधी पहिल्यांदा ते काढून टाक. म्हणून तुला रिलॅक्स वाटावं, तुझं मन रमावं म्हणून तू काम करावं असं मला वाटतंय. नाहीतर तुला कामाची काही गरज नाहीये. अगं 7 पिढ्या बसून खातील एवढं या पृथ्वीराज सरनाईकाने नक्की कमवून ठेवलेलं आहे. तसं नाही बाबा, मी हे सगळं करते कारण मला माहितीये तुझे हे काय सगळं करतेस नाही ते तुझ्या मुलीसाठी करतेस. पण तुझ्या मुलीला सुद्धा तुझी गरज आहे. हे बघ बेटा, काय आहे, असा एखादा दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतो की ज्या दिवशी आपल्या मनासारखं काहीच घडत नसतं. अशा वेळेस काय करायचं माहितीये? आराम करायचा. शांत राह, शांत. बाबा मी एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आता लवकर आलीस ना, जा जाऊन आराम कर. थोडं पड ना, बरं वाटेल तुला. आणि हे शुभ्राचं काय म्हणत होतात तुम्ही? कुठे ती गेली का स्विमिंगला? अगं मगापासून तुला मी तेच सांगतो ना, तुझं लक्ष कुठे आहे? सॉरी. सोन्या गेल्या तिला स्विमिंगच्या क्लासला गेली आणि नंतर मी सुद्धा जाणार आहे क्लास संपता संपता. मग गडकरीच्या आजूबाजूला जरा तिकडे फिरवेन तिला आणि मग घरी येईन. तू आराम कर. म्हणजे काय ग, अस्वस्थ कशा पाय आहेस? काय नाही आजी, विहंगला फोन लावते तो फोनच उचलत नाहीये. अगं कामात असेल तो, कामाचा माणूस आहे. मग मी कुठे गप्पा मारायला फोन करतेय? त्याला फक्त एवढंच सांगायचंय की ऑफिस नंतर दादा बरोबर इथेच ये, म्हणजे इथनं आम्ही एकत्र घरी गेलोस. तर फोनच उचलायला मागत नाहीये. तुम्ही आजकालच्या पोरी नव, तुम्हाला समध्या गोष्टींची घाई असती, जरा म्हणून धीर नाही. म्हणजे कळा सुरू व्हायच्या आधी डॉक्टर असती सांगून मोकळे, माझं ऑपरेशनच करून टाका. आजी गौऱ्या, काय रे, काय झालं? कसं धापा टाकत कशा पाय आलास तू? सांगतो आजी, मला विहंगाचा फोन आला होता. विहंगचा? काय बोलला? काय नाही, तो आणि दादा डिरेक्टली मुंबईला गेले. मुंबईला? मुंबईला कशा पाय? कोणाला शोधायला गेला मुंबईला? अरे ठाण्यात आहेत नव, ठावा आहे ना त्याला. अच्छा, तो ठाण्याला जाणार होता म्हणून तो माझा फोन उचलत नाहीये. अरे तुम्ही दोघी जरा ऐकून घ्याल का माझं? हे दोघं ठाण्याला नाही, डिरेक्टली मुंबईला गेले. दादानी जमिनीच्या व्यवहारासाठी एका सरकारी अधिकाऱ्याला पैसे दिले असा पोलिसांना संशय, आणि त्याच अधिकाऱ्याला मुंबईमध्ये अटक झाली. त्याच्या चौकशी संदर्भात त्यांनी दादाला मुंबईला बोलावले आणि म्हणून दादाला आणि विहंगाला अर्जंट मुंबईला जावं लागलं. अरे देवा. अजय शांत हो. हे बघ, दादा असं काही करणार नाही याची आपल्याला सर्वांना खात्री आहे. हा, आणि तू काळजी कशाला करते? मी आहे ना त्याच्या संपर्कात. हे बघ, मला जसं काही कळेल ना मी लगेच येऊन तुला सांगतो. मी आलोच. माझ्या लेकराच्या माग काय पीडा लागली आहे कुणास ठाऊक. कधी घरची असती तर कधी बाहेरची असती. आत्याजी. हा, आजी म्हणायचं नाही. कितींदा सांगितलं? सॉरी आत्याजी. पुन्हा आजी म्हणालीस. आत्या. बाय द वे आत्या, आज तू का आलीस मला घ्यायला? बाबा का नाही आले? बाबाला ना आज लई काम हाय म्हणून नाही आला तो. माझ्या राणीला चालायचं कंटाळा आला. आपण रिक्षाने जाऊया? नको, पायीच जाऊया. आत्या, बाबा कुठे गेलेत? त्याला अचानक काम आलं ना म्हणून तो बाहेर गावी गेलाय. पण जाताना त्यानं मला अगदी बजावून सांगितलं, म्हणला आर्याला नीट शाळेतून घेऊन यायचं.
आणि रस्त्यात तिला ते काय म्हणतात ते पिझ्झा घेऊन द्यायचा. आत्या मला उगाच मस्का नको मारूस. आपल्या रोडवर काय पिझ्झा नाही मिळत. आणि बाबा बाहेरगावी म्हणजे कुठे गेलेत? मम्मीला अचानक काम आलं ना त्याला, म्हणून जावं लागलं ग. आय नो. हा? त्यांना काम आलंय, पण ते सारखे सारखे का मुंबईला जातात? आता मला काय ठाव? आता तो कुठं कामाला जातो, कोणा संग काम करतो, काय करतो हे मला कसं ठाव असणार? आत्या काय प्रॉब्लेम तर नसेल ना? सत्याला कसला आलाय प्रॉब्लेम? अगं तुझा बाबा सुपरमॅन आहे, सुपरमॅन. मग कसं त्याच्याकडे कापड नाही, ती शिवून घेऊ आपण. आणि ती कापड घातली ना तर तुझा बाबा कभी इधर कभी उधर, 1 मिनिट में. मुंबई खूप बिग सिटी आहे. हाय, लय बिग हाय. तू लहान असताना तुला नेलं होतं ना मुंबईला. आता आपण पुण्यांदा जाऊया, समुद्र पाहू, चौपाटी खाऊ. म्हणजे चौपाटीवरच खाऊ, राणीचा बाग बघू. त्यापेक्षा आपण असं करूया ना, पिकनिकला जाऊया मुंबईला. बाबाला सांगूया समधी काम बाजूला ठेव आणि आमच्या बरोबर चल ड्रायव्हर बनून. आणि आम्हाला पूर्ण मुंबई फिरव म्हणून. काय लय मजा करू मुंबईला. आत्या बाबांना वेळ मिळेल मला मुंबईला न्यायला? का नाही मिळणार? मिळेल की. नाही मिळालं मी तयार करीन ना त्यांना. बर पिझ्झा नाही मग काय खाऊया? पिवळ्या नळ्या, ते पोंग पंडित. तेच ते. माझा बाबा ओरडतात. तुझ्या बाबाचं काय सांगू नकस मला. अगं लहान असताना तो माझ्याचकडे त्या नळ्या मागायचा, 10 बोटात 10 घालायच्या आणि असा खायचा. म्हणायचा मी रावण असायला पाहिजे बोलतो. म्हणजे असं काय खाल्लं असतं. हा विहंग भोसले बोलतोय. हो नाही, सत्यजित मुंबईतच आहे. एक काम करू का, मी तुम्हाला येऊन भेटू का? हो मी कोल्हापुरातच आहे. हो ठीक आहे, मी तसा तुम्हाला फोन करतो मग. या थँक्स. यंग, अरे बस तरी, आल्या धरणं फोनवर आहेस. केवढा थकला आहेस बाबा. काय खाल्लायस तरी? काय आणू म्या? नाही असू दे, मी आता येताना खाऊन आलो. विहंग, दादा कुठे? नाही तो अजून आला नाही. म्हणजे ज्या अधिकाऱ्याला अटक झाली त्यांनी त्याच्या जबानीत असं सांगितलंय की त्याला जी लाच दिली गेली ती सत्यजितच्या थ्रू. अरे काहीतरी काय, कसं शक्य आहे? अरे तेच तर सांगतो, ही लाच आपण दिलेलीच नाहीये, पण त्या अधिकाऱ्याला असं भासवण्यात आलंय की ही लाच सत्यजितने दिली म्हणून. आता सत्यजितने आतापर्यंत जे सामाजिक कार्य केलंय आणि त्याच्या पोलिसात असलेल्या ज्या ओळखी आहेत, त्यामुळे अजूनपर्यंत आम्हाला दोघांना तरी अटक झालेली नाही. मग आता सत्या कुठे आहे? तो मुंबईतच थांबलाय. ते ACP कार्यकर म्हणून आहेत, ते त्याचे मित्र आहेत. आज रात्री त्यांची मीटिंग आहे आणि मग त्याच संदर्भात इथल्या काही लोकांना भेटता येईल का म्हणून मी पुढे आलो. पण विहंग, हे सगळं करतंय कोण? दुसरं तिसरं कोण? दादा होळकर. होळकर ना? अरे मग आपण गप कशा पाय राहिलो? पोलिसात तक्रार द्यायची त्याची, कम्यात जाऊन त्याचं थोबाड फोडू. काटोंडा कुठलं? आजी आपल्याला तसा फक्त संशय आहे, पुरावा नाही आपल्याकडे. आणि पुरावा मिळण्यासाठी थोडा तरी वेळ जावा लागेल. उगाच घाई करून काही होणार नाही. सत्यजित दादा एवढा संयमाने वागतोय, त्याच्या वाटेलाही जात नाही. आणि हा होळकर, त्याची चरबी काय हटली नाही अजून. बंदोबस्त तर करायच लागल. सत्या शांत आहे तवर शांत आहे. ज्वालामुखी जर उसळला नव तर त्या काळतोंड्याचं काय खरं नाही बघ. कोण काय तर त्याचा आता कायमचाच बंदोबस्त करायला हवा. काय कर आमल्याकडे डोकं तुझं? हो, थोडं अस्वस्थ वाटतंय मला. ही कॉफी घे, तुला आवडते तशी केली मी. तुम्ही केलीत कॉफी? अहो तुम्ही कशाला बाबा त्रास घेतला? घे. शुभ्रासाठी तू काय केलंस की तो त्रास असतो का? बाबा, शुभ्रा लहान आणि तू मोठी आहेस. मला एक सांग, आज जर किशोरी असती तर तिच्याकडे तू हक्काने कॉफी मागितली असतीस ना?
बाबांनी केली तर काय बिघडलं? बाबा, तुम्ही मुलं मोठी झालात ना की तुम्हाला काय होतं मला खरंच कळत नाही. आईचे जितके तुम्ही जवळ असता तितकेच बाबापासून लांब जाता तुम्ही. मग लहानपणी रडत रडत किंवा आनंदाने बाबाच्या कुशीत शिरलेले असतात ते सुद्धा सगळं विसरून जातात. एखाद्या गोष्टीसाठी करायचा हक्काचा हट्ट सुद्धा तुम्ही मुलं विसरता. पण बाबा ते विसरत नाही. त्याला सगळं आठवत असतं आणि हवं सुद्धा असतं ते. त्याला ते मिळत नाही कारण तुम्ही मुलं मोठी झालेली असतात. बाबा, तसं काही नाहीये. मी आजही तुमची मनू आहे हे विसरलेले नाहीये मी. जशी माझ्यासाठी माझी शुभ्रा आहे तशीच तुमच्यासाठी मी आहे ही माहिती आहे मला. एक मिनिट. हॅलो. हो, मी मंजिरी सरनाईक बोलते. काय? हो हो, आम्ही आलोच तिथे. काय झालं? बाबा, शुभ्राचा डाईव्ह मारताना ऍक्सिडेंट झालाय. काय?